तर राजस्थानात खरंच सरस्वती नदीचा शोध लागलाय का? नेमकं काय हे प्रकरण आढावा घेऊया टॉप 9 बातम्यांमधून। राजस्थानच्या रखरखत्या वाळवंटात समुद्राच्या लाटांप्रमाणे उसळलं पाणी। जैसलमेर जिल्ह्याच्या मोहनगडमधील घटना। हा जलप्रताप कुठून आला? अनेक तज्ञही कोड्यात। तर भूगर्भीय हालचालींच्या दबावामुळे वाळवंटाच्या भागातून पाणी वर येत असल्याचा काहींचा दावा। पुरातन सरस्वती नदी जैसलमेरच्या मोहनगडमधूनच वाहत होती। त्याच ठिकाणी पाण्याचा मोठा प्रवाह उफाळला। हा प्रवाह म्हणजे सरस्वती नदीच असल्याच्या जोरदार चर्चा। विक्रमसिंह भाटी यांनी घरासमोर घेतलेल्या बोरमधून प्रचंड दाबाने पाणी बाहेर। बोर 800 फूट खोल गेल्यानंतर पाणी उसळून वर आलं। पाण्याचा प्रवाह इतका मोठा होता की 50 फुटी बोरचं मशीनही खड्ड्यात गेलं। पाण्यासाठी तरसण्याची स्थिती असलेल्या भागात पाण्यामुळे प्रचंड परिसरात लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची वेळ। 2 दिवस हा पाण्याचा प्रवाह सुरू होता। पाण्यात चिकट मातीसह काही प्रमाणात गॅस असण्याचीही शक्यता। परिसरातील शेतीचं मात्र मोठं नुकसान। वाळवंटात पाण्यासोबत निघालेल्या गॅसमुळे ओएनजीसी इंडियन ऑइलच्या काही अधिकाऱ्यांकडून घटनास्थळाची पाहणी। सरकारच्या भूजल विभागाचे अधिकारी आणि भूगर्भ तज्ज्ञांचीही भेट। राजस्थानातील वाळवंटी प्रदेशात कधी काळी मुबलक पाणी होतं। परिसरही सुजलाम सुफलाम होता। अनेक पौराणिक कथांमधील उल्लेखांसह आधुनिक विज्ञानाचीही मान्यता। त्यामुळे जमिनीतील पाण्याचे स्रोत अतिरिक्त दबावामुळे बाहेर येऊ शकतात, तज्ज्ञांचा अंदाज। जैसलमेरच्या वाळवंटातील जमिनीखालचा भाग खडकाळ, माती आणि मुरुम यानंतर जमिनीत खडक आढळतो। त्या खडकात असलेल्या जलस्रोतातील पाणी बोर घेताना एकाच भागात एकवटून वर येत असल्याचा अंदाज व्यक्त।